नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण उन्हाळ्यामध्ये होणारा चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होण्यासाठी फेशियल करणार आहोत. त्यासाठी मी घेतली आहे एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा साखर, त्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन मिक्स केलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स करून छान मिक्स करून घेतलं आहे. आणि याने आपण चेहऱ्याला स्क्रब करणार आहोत. हा स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील सर्व काळपटपणा आणि काळे डाग, पिंपल्स, एजिंग आली असेल चेहऱ्यावरती, वांग आली असेल तर ते पण कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आपण हा फेशियल करणार आहोत. छान सर्व काही मिक्स करून चेहऱ्याला मसाज करायची. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला मुलायम बनवते, कोमल बनवते, अँटी एजिंग कमी करते, चेहऱ्यावरील नमी टिकवून ठेवते. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील तर ते पण कमी होतात. त्यासाठी आपण ग्लिसरीन मिक्स करणार आहोत. आणि हळद तर आपल्या चेहऱ्यासाठी, बॉडीसाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे. तर आपण हळद पण घेणार आहोत. चेहऱ्यावरील पूर्ण टॅनिंग कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपण हा फेशियल करत आहोत. पिंपल फ्री फेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा फेशियल नक्की ट्राय करा. सनस्क्रीन वगैरे लावून पण उन्हामध्ये येणारा काळपटपणा लवकर कमी होत नाही. त्यासाठी आपण हा फेशियल करत आहोत. हा स्किन टाईटनिंग पण करतो, ब्राईटनिंग करतो, चेहऱ्यावर येणारे अँटी एजिंग कमी करतो. तर छान वेळ देऊन असा मसाज करायचा आहे. आपले डार्क सर्कल पण कमी होतात. आणि हळद मिक्स केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ना ते पण कमी होऊन जातं. पूर्ण चेहरा क्लीन होतो. पूर्ण स्किन आपली हायड्रेट होते आणि डीपली क्लिन्झिंग पण होतं. टॅनिंग कमी होऊन जाईल. इन्स्टंट नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो. त्यासाठी आपण हा फेशियल करत आहोत. तर छान पूर्ण वेळ देऊन मसाज द्यायचा आहे. जर तुमचे हात किंवा शुगर फेस सुकला असेल तर तुम्ही थोडंसं गुलाबजल हातावरती घेऊन परत मसाज द्यायची आहे. मसाज दिल्याने पूर्ण आपला फेस क्लीन होतो. चेहऱ्यावरील डार्क सर्कल, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स पूर्ण सर्व कमी होतात. त्यासाठी छान मसाज करायची आहे. त्यानंतर मी सेकंड स्टेप करणार आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलमध्ये मी थोडंसं ग्लिसरीन मिक्स करणार आहे आणि छानपैकी आपला एक जेल मसाज क्रीम बनून जाईल. तर त्याने आपण चेहऱ्याला पूर्ण मसाज देणार आहोत. हे पूर्ण आपल्या स्किनमध्ये ऑब्झॉर्ब झालं पाहिजे तोपर्यंत आपण मसाज द्यायची आहे. छान वेळ देऊन मसाज दिल्यानं पूर्ण आपल्या स्किनमध्ये जाते आणि आपला चेहरा एकदम मुलायम, गोरा आणि टवटवीत दिसायला लागतो. त्यासाठी आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हा केला ना फेशियल खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपले चेहरा खूप काळा पडतो उन्हामध्ये जाऊन. तर हा फेशियल तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला ना तर चेहरा एकदम उजळ आणि चमकदार दिसायला लागतो. तर बघू शकता पूर्ण मी छान वेळ देऊन मसाज देत आहे. मसाज दिल्याने पूर्ण स्किनमध्ये आपल्या प्रोडक्ट जाणार आहे. याचे काय साईड इफेक्ट नाही आहेत. होम रेमेडीज पूर्ण काम करतात, काय साईड इफेक्ट देत नाहीत. तर तुम्ही हे रेग्युलर जरी केलं ना तर तुम्हाला खूप इफेक्ट होणार. आपण बाहेरचे प्रोडक्ट घेऊन येतो आणि मग फेशियल करतो आणि थोड्या दिवसामध्येच त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो आणि परत आपल्याला वाटायला लागतं अरे आपली स्किन एकदम डल झाली आहे, चेहरा एकदम निस्तेज झाला आहे. तर ते करण्याऐवजी तुम्ही जर हे रेग्युलर म्हणजे आठवड्याला यूज केला ना तर खूप ग्लोईंग स्किन होणार आहे. पूर्ण टॅनिंग कमी होणार आहे, डार्क सर्कल पण कमी होणार आहेत आणि चेहरा एकदम ब्राईट आणि टाईटनेस वाटणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता सेकंड स्टेपमध्येच किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. चेहरा एकदम चमकदार आणि टवटवीत दिसायला लागतो. तर आपण वॉश नाहीत करणार आहोत. याच्यानंतर आपण पॅक बनवणार आहोत. पॅक बनवण्यासाठी आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे. त्यामध्ये आपण गुलाबजल मिक्स करून छान त्याचा पॅक बनवणार आहोत आणि तो चेहऱ्यावरती 15 मिनिट लावून ठेवणार आहोत. पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ह्या पॅकने आपल्या चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि डोळे पण एकदम थंड होतात, आराम भेटतो. त्यासाठी आपण हा मुलतानी मिट्टीचा पॅक लावून
छान 15 मिनटानंतर सुकल्यानंतर धुवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे लावायचा. उन्हामध्ये ना गरमीच्या दिवसामध्ये खूप थंडावा देतो हा चेहऱ्यावरती आणि डोळ्यांना पण आराम देतो. डोळ्यांना पण लावायचा आणि शांत 15 मिनिट तरी बसून राहायचं. खूप डोळ्यांना पण आराम येतो. आपण मोबाईल वगैरे यूज करतो ना, तर हा पॅक लावल्याने डोळे पण एकदम शांत वाटतात. चेहरा एकदम ग्लोईंग आणि टवटवीत दिसायला लागतो. बघू शकता किती छान वाटतो. हायड्रेट आणि मुलायम स्किन झाली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी नवीन असे होम रेमेडीज घेऊन येत राहीन. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.